महाराष्ट्रात सध्या लहान मुलांना आमिष दाखवून किडनॅप करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत। नवी मुंबईमधून 100 पेक्षा अधिक अल्पवयीन मुली गायब होत असल्याची बातमी सतत माध्यमांवर दाखवली जात होती। ही प्रकरणं ताजी असतानाच आता बदलापूरमधून 6 लाखांसाठी तब्बल 7 दिवसाच्या बाळाची विक्री। मात्र पोलिसांनी हा डाव उधळून लावत 5 जणांना केली अटक। मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील पोलिसांना मानवी तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली। मानवी तस्करी करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला। पोलिसांनी 7 दिवसाच्या बाळाला 6 लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करत असल्याची खात्री करण्यासाठी बनावट ग्राहकाचा वापर करण्यात आला। तसेच मानवी तस्करी करणाऱ्या टोळीसोबत संपर्क साधून बुधवार 24 डिसेंबर रोजी रात्री बदलापूर पश्चिम भागातील एका हॉटेलजवळ भेटण्याचा कट रचला। पोलिसांच्या प्लॅननुसार सुरुवातीला या टोळीला टोकन म्हणून यूपीआयद्वारे 20,000 रुपये देण्यात आले होते। त्यानंतर उरलेली 5.8 लाख रुपये रोख स्वरूपात दिली जाणार होती। दरम्यान पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाने सतर्क केल्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल होत बाळाची विक्री करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अटक केली। बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या टोळीने नवजात बाळाला 6 लाख रुपयांना विकण्याचा कट रचला होता। सध्या या बाळाला विशेष काळजी केंद्रात दाखल केले असून बाळाच्या खऱ्या आईची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र आम्हाला संशय आहे की हा नवजात बालकांचे अपहरण करून त्यांना मुलबाळ नसलेल्या जोडप्यांना विकण्याचा एक मोठा घोटाळ्याचा भाग आहे। त्याचबरोबर नवजात बाळांना किडनॅप करून विकण्याच्या घोटाळ्यात रुग्णालये किंवा नर्सिंग होमचे मोठे जाळे सामील आहे का याचाही पोलीस तपास करीत आहेत।